चला तर मंडईत हाताला चटका न लागता, पाक न करता खुसखुशीत तिळगुळ वडी करूयातच. खूप छान टेस्टी खुसखुशीत तिळगुळ वडी होते. इथे साहित्य बघून घेऊयात. 2 वाट्या तीळ, 2 वाट्या गुळ, अर्धा वाटी शेंगदाणे. तीळ छान भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर 5 मिनिट. खूप छान टेस्टी बर्फी होतात आणि अतिशय लवकर झटपट होणारी. इथे तीळ छान भाजून झालेले आहेत, एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. शेंगदाणे सुद्धा छान भाजायचे आहेत मिडियम आचेवर. साल काढून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचे. आता छान तीळ जाडसर बारीक करून घेतलेले आहेत. शेंगदाणे सुद्धा जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत. एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे 1 चम्मच. आता इथे कढईमध्ये 2 चम्मच तूप घालायचं आहे. त्याच्यामध्ये 2 वाट्या गुळ छान वितळायचा, पाक नाही आणायचा आहे. वितळेला गुळ छान वितळला की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट छान घालून घ्यायचं आहे. मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे छान मिक्स. आता एका ताटावर काढून घ्यायचं आहे. त्याच्यावर छान थापून घ्यायचं आहे. 1 वाटी घ्यायची, वाटीने छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे, थापून घ्यायचं आहे. आता याच्यावर थोडंसं खोबरा किस स्प्रेड करायचं आहे आणि मी इथे शेंगदाण्याचे तुकडे ठेवलेले होते ते सुद्धा याच्यावर घालून घ्यायचे आहेत. खूप छान दिसतात आणि वडी छान पाडून घ्यायची आहेत. आपल्याला जो आकार हवा आहे त्या आकाराने आपण छान बारीक किंवा मोठ्या आकाराची वडी पाडून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. बघा आणि अर्धा घंटा असंच ठेवायचं आहे. नंतर या अशा वड्या काढून घ्यायच्या आहेत. बघा किती छान झालेल्या आहेत, अप्रतिम झालेल्या आहेत. कलरसुद्धा मस्त आलेला आहेत आणि टेक्स्चरसुद्धा छान आलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा.